मध्य प्रदेशच्या हृदयस्थानी वसलेले बैतूल हे एक असे क्षेत्र आहे जिथे निसर्ग सतत बहरत असतो. हे फक्त एक शहर किंवा जिल्हा नाही, ते जंगल आणि डोंगर पर्वतांनी भरलेले भारावलेले स्वप्न आहे. इथे पोहोचताच माणसाला जाणवतं की तो शहरी जीवनाच्या गोंगाटापासून दूर कुठेतरी वेगळ्या जगात आलेला आहे. बैतूलचे हे क्षेत्र समुद्र सपाटीपासून सुमारे 2000 फूट उंचीवर बसलेलं आहे. त्यामुळे इथल्या हवेत एक वेगळीच गुलाबी थंडी आणि ताजेपणा जाणवतो. वर्षभर हवामान बहुतेक आनंदी प्रसन्न असते. न जास्त उन्हाळा न जास्त थंडी. त्यावर प्रतिवर्षी सुमारे 70 इंच पाऊस पडतो, जो या संपूर्ण प्रदेशाला नेहमी हिरवं कंच ठेवतो. या क्षेत्राची ओळख म्हणजे तिथली दाट जंगले. त्या उंच झाडांच्या मध्ये विशेषतः सागवानांचे वृक्ष उंच आकाशाकडे झेपावताना दिसतात. या जंगलात जीवन प्रत्येक रूपात आहे. कुठेतरी दुरून कोणातरी वाघाची हलकी गर्जना ऐकू येते. कधी झुडपांच्या मधून बिबट्या चोरटेपणाने जातो. कधी एखादे अस्वल हळूहळू चालत रस्ता पार करते आणि माळ रानावर सांबर आणि हरणांचे कळप मजेत चरताना दिसतात. हे सर्व मिळून बैतूलचे जंगल एक असं ठिकाण बनवतं की जिथे प्रत्येक क्षणी काहीतरी अद्भुत कर्म घडत असते, नजरेसमोर व नजरेआड. कुठेतरी दूरपर्यंत पसरलेली हिरवळ, कुठेतरी डोंगरामधून वाहणाऱ्या नद्या आणि कुठेतरी उंचावून पडणारे छोटे धबधबे जे सूर्यप्रकाशात चमकून मोत्यासारखे वाटतात. आणि त्यामधून जाणारी एक रेल्वे लाईन. मित्र हो, याच दाट जंगलात आपले कथानक आकार घेणार आहे. चला तर ही आपली थरारक गोष्ट सुरू करूया. त्या दिवशी संध्याकाळ हळूहळू बैतूलच्या डोंगरावर उतरत होती. सहस्त्र रश्मी निरोप घेता घेता आपल्या संध्यारंगी मायाजाळ पृथ्वीवर पसरत होता आणि पूर्ण जंगलाच्या परिसरावर एक विचित्र शांतता उमटत होती. हा असा वेळ असतो जेव्हा दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधार एकमेकात मिसळतात आणि याच क्षणी वाघ आणि बिबट्यासारखे निशाचर प्राणी जागे होतात. त्यांना रान मोकळं होतं. उपविभागीय अधिकाऱ्यांचा बंगला या शांत पण धोकादायक क्षेत्रात उंचावर बांधला होता. दिवसा हे ठिकाण काहीतरी अद्भुत दृश्याप्रमाणे वाटत असे. चारीकडे हिरवगार जंगल, दूरपर्यंत पसरलेले डोंगर आणि हलकी थंड हवा जी झाडांच्या पानामध्ये सळसळ निर्माण करायची. पण जसजसं अंधार वाढत जायचा तसतसं हे ठिकाण वेगळे रूप घ्यायचे. असे रूप की जिथे प्रत्येक सावलीत काहीतरी लपून बसले आहे असे वाटायचे आणि तिथे निर्माण होणाऱ्या प्रत्येक आवाजात धोक्याची जाणीव जाणवत राहायची. ती संध्याकाळ तशीच होती. त्या बंगल्याच्या मागच्या भागात एक साधी शेड होती, जिथे उपविभागीय अधिकारी मिस्टर राव यांची एक गाय बांधली होती. दिवसभर चरल्यानंतर ती आरामाने आपल्या जागी उभी राहून रवंथ करत होती. कधी शेपटी हलवायची, कधी हलका आवाज काढायची. तिला काय माहित होतं की आजची रात्र तिच्या आयुष्यातली शेवटची रात्र असणार. आकाशात संपूर्णपणे काळ्या शाईची दौट सांडली होती. मध्येच कुठेतरी एखादी लालसर छटा दिसायची. चंद्र अजून पूर्ण क्षितिजा अडून बाहेर आलेला नव्हता आणि जंगल अधिकच गूढ रहस्यमय वाटत होतं. याच अंधारात निर्धास्तपणे मृत्यू एक एक पाऊल टाकीत त्या गायीच्या दिशेने अग्रेसर होत होता. एक मोठा वाघ, ज्याचे शरीर त्या अंधारातही अनेक सावल्यातील एक सावली म्हणून भीतीदायक पद्धतीने वावरत होते. तो हळूहळू बंगल्याजवळ आला. त्याच्या चालीत एक विचित्र अहंभाव होता. त्याला न कसली घाई न भीती. तो जाणत होता की हा प्रदेश त्याचा आहे. इथे त्याची हुकमत आहे आणि इथे जे काही आहे ते फक्त त्याचं आहे, त्याच्यासाठी आहे. त्यानं बंगल्याचा अंदाज घेतला. चारीकडे स्मशान शांतता होती. प्रत्येक घरात लोक आपापल्या खोल्यात स्वतःला सुरक्षित आहोत असे समजून बसले होते. पण बाहेर त्या वाघाला कोणतीही संरक्षण भिंत किंवा अडथळा गैरसोयीचा नव्हता. एक हलकीशी उडी आणि तो भिंत ओलांडून आत आला.
त्याच्या मऊ गादीसारख्या पंजांचा अजिबात आवाज आला नाही. तो गोठ्यात शिरला. आता त्याच्यात आणि गायीमध्ये फक्त काही पावलाचे अंतर होते. गाईला काहीतरी जाणवले. तिने आपले डोके वर केले, कान उभे केले आणि अंधारात पाहण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. विजेच्या वेगाने एक झेप आणि वाघ थेट तिच्यावर तुटून पडला. तिच्या अंगावर जणू आकाशच कोसळले. तिच्या हंबडण्याने रात्रीची शांतता चिरून गेली. अशी किंकाळी ज्यात फक्त दुःख नव्हते तर मृत्यूची भीती होती. ती तिच्या गळ्यात बांधलेली दोरी ओढली गेली. दोरी बांधलेला शेडचा आधार असलेला खांब उखडला गेला. पत्र्याची शेड एका बाजूने कोसळली आणि तिच्या धडपडीने संपूर्ण बंगला हादरून गेला. झालेल्या गोंधळाने तेथे झोपलेल्या नोकरांना काही समजेना, पण गाईच्या सततच्या किंकाळ्या, ती धडपड, तो आवाज त्यांच्या कानावर पडत होता. धडपडत ते शेडजवळ पोचले आणि त्यांनी जे पाहिलं ते कधीच विसरणार नव्हते. अंधारात दोन डोळे रेडियम सारखे चमकत होते आणि एक भले मोठे धूळ गाईच्या उरावर बसले होते. तिच्या मानेत दात रोवून हिसडे देत होते. गाय हातपाय झाडीत होती, हंबरत होती. सगळ्यांनी तिथून धूम ठोकली. त्यांच्यात फक्त अब्दुल नावाचा एक धाडसी नोकर होता, कारण त्याच्या हातात बंदूक होती. त्याने आपल्या हातातील 12 बोरची बंदूक वाघावर रोखली. त्याचे हात कापत होते, श्वास वेगाने चालला होता, पण त्याने हिंमत सोडली नाही. त्याने अंधारात उभ्या असलेल्या त्या राक्षसावर निशाणा साधला. हा असा क्षण होता तिथे जीवन आणि मृत्यूमध्ये फक्त एक ट्रिगरचे अंतर होते. गोळी सुटली. आवाज इतका जोरदार होता की आजूबाजूच्या जंगलात तो गुंजला. काही क्षणासाठी सर्व काही थांबले. मग एक मोठी गर्जना कानावर आली. गोळी वाघाच्या पुढच्या पायाला लागली होती. जखमी झाल्यावर वाघाने गाईला सोडलं, पण मागे हटण्याचा त्याचा इरादा नव्हता. ती आणखी एका धोकादायक हल्ल्याची पूर्वतयारी होती. त्याच्या डोळ्यात आता फक्त एकच गोष्ट होती. पुढच्याच क्षणी तो अब्दुलकडे वळला. अब्दुलने दुसरी गोळी चालवण्याचा प्रयत्न केला, पण आता उशीर झाला होता. ती वेळ त्याच्या हातातून निसटली होती. वाघ विजेच्या गतीने त्याच्यावर झपटला आणि त्याने त्याला खाली पाडले. आता जे दृश्य समोर होते ते कुठल्याही भयानक दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. अब्दुलने हातपाय मारून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, आरडाओरडा केला, बंदूक बचावासाठी वापरली, पण एक जखमी आणि रागाने वेडा झालेल्या वाघाच्या ताकदीसमोर तो किती वेळ टिकू शकणार होता. त्याच्या किंकाळ्या हवेत गुंजत होत्या, पण मदतीसाठी कोणी पुढे येत नव्हते. इतर भेदरलेले, घाबरलेले नोकर दूर उभे राहून हे सर्व पाहत होते. काहींनी तर दरवाजे बंद करून घेतले, काही खिडक्यामागे लपले. त्यांच्याच डोळ्यासमोर त्यांचा साथीदार मृत्यूशी लढत होता आणि ते असहाय्य होते. भीतीने त्यांना गलित गात्र करून टाकले होते. थोड्याच वेळाच्या प्रयत्नानंतर अब्दुलच्या हालचाली मंदावल्या आणि मग त्या पूर्ण थांबल्या. वाघाने त्याला सोडले. पुन्हा शांतता पसरली, पण आता ही शांतता आधीसारखी नव्हती. त्यात एक भीतीचे ओझे होते. मृत्यूचा दरवळ होता आणि एका नरभक्षकाचा उदय झाला. वाघाने आपल्या शिकारीचा काही भाग खाल्ला. मग अंधारात जसा आला तसाच तो नाहीसा झाला. बंगल्यात लोक अजूनही थरथर कापत होते. त्यांची बोबडी वळली होती. कोणी बाहेर यायची हिंमत करत नव्हते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, जर हा वाघ इतक्या सहजतेने बंगल्यात शिरू शकतो तर आता आपल्यासाठी सुरक्षित जागा आहे तरी कुठे. दुसरा दिवस अजून पूर्ण उजाडले नव्हते. बेतूलच्या त्या एकाकी बंगल्याच्या परिसरात एक विचित्र अस्वस्थता जाणवत होते. रात्रीची ती भयानक घटना आता फक्त एक आठवण म्हणून राहिली नव्हती, तर प्रत्येक भिंत, प्रत्येक झाड आणि प्रत्येक वाऱ्याचा झोका त्या घटनेचे साक्षीदार होते. जसा जसा उजेड वाढत गेला, रात्रीच्या अंधारात लपलेली दृश्य हळूहळू दुर्गच्छर होऊ लागली. शेडजवळ जमिनीवर रक्त साचले होते. गाईचा अर्धा खाल्लेला मृतदेह अर्धा आत आणि अर्धा बाहेर पडला होता. तिचे डोळे सताड उघडे होते. थोड्या अंतरावर आंब्याच्या झाडाखाली अब्दुलचा मृतदेह एका अशा अवस्थेत पडला होता की जो पाहण्यासाठी सत्व परीक्षा होती. त्याची जवळच जमिनीवर पडलेली तुटकी फुटकी बंदूक त्याच्या धाडसाची साक्ष देत होते. लोक हळूहळू जमू लागले. आधी बंगल्याचे नोकर, मग आजूबाजूचे लोक आणि मग हळूहळू संपूर्ण प्रदेश.
प्रत्येक चेहऱ्यावर एकच प्रश्नचिन्ह होते की हे कसे झाले. आणि सर्वात मोठा प्रश्न, तो वाघ अजून इथे जवळपास असेल का. पोलिसांना बातमी दिली गेली. थोड्याच वेळात ठाण्यातून अधिकारी आणि शिपाई आले. त्यांनी पंचनामा केला, इकडे तिकडे पाहिले, काही प्रश्न विचारले, पण सत्य हे होते की त्यांच्या हातात आता करण्यासारखे काहीच उरले नव्हते. हा कुणी मानवाने केलेला सामान्य गुन्हा नव्हता. हा जंगलचा कायदा होता जिथे माणसाचे काहीच चालत नव्हते. तरीही त्यांनी औपचारिकता पूर्ण केली. खुणा पाहिल्या, जमिनीवर पडलेल्या पायांच्या खुणांचा आढावा घेतला गेला आणि एक गोष्ट सर्वांसमोर स्पष्ट झाली, वाघ जखमी झाला होता. त्याची चाल सरळ नव्हती. तो जाताना लंगडत गेला होता. ही गोष्ट जितकी महत्वाची होती तितकीच धोकादायक होती. एक जखमी वाघ नेहमी अधिक धोकादायक असतो. ते दुखणे त्याला बेचैन करते आणि बेचैनी त्याला अधिक हल्ले करायला भाग पाडते. आता हा फक्त एक साधा वाघ राहील नव्हता. हा एक असा राक्षस बनू पाहत होता जो शिकार शोधत शोधत सहजासहजी हाती लागणाऱ्या माणसांच्या दिशेने वळणार होता. मला बोलवले गेले. जेव्हा मी बंगल्यावर पोचलो तेव्हा वातावरण पूर्णपणे बदलले होते. कालपर्यंत जे ठिकाण जिवंत वाटत होते, आज तिथे मृत्यूने थैमान मांडले होते. हवा ही मंद वाहत होती, जणू तिच्या वर सुद्धा भीतीचा पगडा होता. मी सर्वप्रथम त्या ठिकाणाचा अंदाज घेतला. गाईचा मृतदेह, अब्दुलचा मृतदेह, रक्ताच्या खुणा आणि जमिनीवर पडलेल्या त्या पायांच्या खुणा, प्रत्येक गोष्ट एक सत्य सांगत होतं. मी हळूहळू त्या खुणांचा माग काढत निघालो. काही अंतरापर्यंत त्या स्पष्ट दिसत राहिल्या. मग हळूहळू गवत आणि दगडांमध्ये त्या नाहीशा झाल्या. पण जितक्या पाऊल खुणा मला दिसल्या त्यावरून माझी खात्री झाली की वाघ खरोखर जखमी झालेला आहे आणि जास्त दूर गेला नसेल. ही एक संधी होती आणि त्यात एक धोकाही होता. मी निर्णय घेतला की रात्री इथेच थांबून त्याची वाट पाहू. सहसा वाघ आपण केलेल्या शिकारीकडे परत येतो. कदाचित हाही येईल. संध्याकाळ होऊ लागली. बंगल्यात अजूनही भीतीचं वातावरण होतं. रात्र हळूहळू चढू लागली. मी बंगल्यातच एका अशा खोलीत बसलो जिथून अब्दुलचा मृतदेह मला स्पष्ट दिसत होता. रायफल हातात होती, डोळे बाहेर खेळले होते आणि कान प्रत्येक छोट्या मोठ्या आवाजाचा कानोसा घेत होते. प्रत्येक अस्पष्ट आवाज ऐकून वाटायचं वाघ आला. प्रत्येक पानाची सळसळ एक शंका बनायची. वेळ हळूहळू जात होता. आता चंद्र वर आला. त्याचा प्रकाश आंब्याच्या पानातून पाझरून जमिनीवर पडत होता. सावल्या हलत होत्या आणि प्रत्येक सावलीत मला वाघ दिसत होता. मध्यरात्र होऊन गेली. माझे डोळे जड होऊ लागले. पण मला माहीत होतं की ही ती वेळ आहे जेव्हा थोडीशीही सुस्ती जीव घेऊ शकते. कधी कधी हलकी झोप यायची, पण ताबडतोब कसल्या तरी आवाजाने मला जाग यायची. पुन्हा शांतता, पुन्हा वाट पाहणे. पण ज्याची वाट पाहत होतो तो आलाच नाही. शेवटी रात्र उलटली, सकाळ झाली आणि वाघाचा काही पत्ता लागला नाही. ही गोष्ट सर्वात जास्त चिंताजनक होती. तो आपल्या शिकारीकडे परत आला नाही, याचा अर्थ तो जास्त चालाख आणि जास्त धोकादायक आहे. मी अंदाज बांधला की कदाचित तो जंगलाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून आपली जखम चाटत असेल. पोळी त्याच्या पायात लागली होती आणि ती त्याला नक्कीच अधू करेल, पण थांबवू शकणार नाही. आणि जेव्हा तो पुन्हा बाहेर येईल तेव्हा शिकार करेल. आणि कदाचित यावेळी त्याची शिकार असेल गाय नव्हे तर माणूस. दिवस चढता संपूर्ण बेतूलमध्ये ही बातमी वणव्यासारखी पसरली. लोक कल्पाकल्पाने बंगल्याकडे येऊ लागले. प्रत्येक जण ते ठिकाण पाहू इच्छित होता जिथे एवढी मोठी दुर्घटना घडली होती. भीतीबरोबरच एक विचित्र उत्सुकताही होती. उपविभागीय अधिकारी मिस्टर राव यांना ही बातमी मिळाली होती. ते आपला दौरा अर्धवट सोडून त्वरित परत आले. त्यांच्यासाठी ही एक फक्त दुर्घटना नव्हती, तर हा जबाबदारीचा प्रश्न होता. त्यांच्या बंगल्यावर राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. त्यांच्या बंगल्यावर हल्ला झाला होता आणि ही साधी गोष्ट नव्हती. म्हणूनच यावेळेस सरकारने या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहिले. बक्षिसाची घोषणा झाली, 500 रुपये. त्यावेळच्या हिशोबाने ही रक्कम मोठी होती. अनेक शिकाऱ्यांनी ते आव्हान स्वीकारले. जंगलात शोध सुरू झाला. चारीकडे पथके पाठवली गेली. अनेक निरपराध वाघ मारलेही गेले. पण प्रत्येक वेळी हे कळायचे की त्यांनी चुकीची शिकार केली आहे. खरा राक्षस अजून जिवंत होता आणि कुठेतरी लपून ही सर्व मजा पाहत होता. दिवस जात होते पण तो समोर येत नव्हता.
हळूहळू लोकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली की कदाचित तो येथून निघून गेला असेल, कदाचित तो मेलही असेल किंवा दुसऱ्या जंगलात निघून गेला असेल. पण जो राक्षस एकदा माणसाचे रक्त चाकतो तो इतक्या सहजतेने नाहीसा होत नाही. तो परत येतो आणि जेव्हा येतो तेव्हा आधीपेक्षा अधिक धोकेदायक झालेला असतो. बेतूलचे लोक कदाचित हे विसरू लागले होते, पण तो लंगडा वाघ हे विसरला नव्हता. बरेच दिवस गेले. बेतूलचा प्रदेश हळूहळू आपल्या जुन्या निर्धोक दिवसाकडे परतू लागला होता. पण हा फक्त वरचा देखावा होता. आतल्या आत प्रत्येक माणसाच्या हृदयात एक भीती जिवंत होती, अशी भीती जी प्रत्येक संध्याकाळी पुन्हा जागी होत असे. लोकांनी स्वतःलाच दिलासा देण्यास सुरुवात केली. बरेच दिवस झाले नवीन हल्ला झाला नाही. आता त्यांना खात्री झाली की वाघ जंगल सोडून निघून गेला आहे. पण जंगलाच्या कायद्यात कदाचित हा शब्द कदाचित सर्वात धोकेदायक असतो आणि झाले हे तसेच. एका संध्याकाळी सर्व काही बदलले. सूर्य डोंगरात लपत होता आणि त्याची लाली हळूहळू फिकट पडत होती. रामू नावाचा एक माणूस आपल्या सायकलवर रस्त्याने स्टेशनच्या दिशेकडून गावाकडे येत होता. त्याच्यासाठी हे रोजचे काम होते. तोच रस्ता, तीच वळणं, तीच जंगलाच्या काठाने जाणारी वाट. पण त्या दिवशी काहीतरी अखरीत घडणार होतं. रस्ता सुनसान होता. न कोणी माणूस, न कसला आवाज, फक्त सायकलच्या चाकाची हलकी घरघर आणि कधी कधी झाडावरून पडणाऱ्या पानांची सळसळ. जसा रामू डोंगराजवळ पोचला एका क्षणात सर्व काही बदलले. जंगलाच्या अंधारातून एक सावली विजेच्या वेगाने बाहेर आली. रामूला काहीच समजण्याची, उमगण्याची संधीच मिळाली नाही. न किंकाळीला वेळ, न पळायला. ती सावली थेट त्याच्यावर तुटून पडली आणि पुढच्या क्षणी रामू जमिनीवरून नाहीसा झाला. सायकल रस्त्यावर पडून तिची चाकं बराच वेळ फिरत राहिली. काही अंतरावर उभ्या असलेला एक माणूस, मदन, हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहत होता. त्याची पाचावर धारण बसली. त्याने प्रथमच जंगलाच्या या भीतीला इतकं जवळून पाहिलं होतं. तो धावत धावत ठाण्यात पोचला. पण रात्र झाली होती आणि रात्रीच्या अंधारात कोणालाही त्या राक्षसाचा माग काढण्याची हिंमत झाली नाही. पुढच्या सकाळी शोध सुरू झाला. लोकांनी डोंगर, झुडपे आणि जंगलाच्या कोपऱ्यातील प्रत्येक ठिकाण छान मारले, पण वाघाचा काही पत्ता लागला नाही. जे सापडले ते अधिक भीतीदायक होते. रामूच्या मृतदेहाचे तुकडे, त्याच्या कपड्याचे रक्ताने भरलेली लक्तरे आणि रस्त्यावर त्याची सायकल, जी अजूनही त्या रात्रीची साक्ष देत होती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जमिनीवर पडलेल्या वाघाच्या पाऊलखुणा. त्या पाहून त्यांना एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झाली की हा तोच लंगडा वाघ आहे. त्याची चाल सरळ नव्हती. एका पायावर जास्त ओझे, दुसरा पाय हलका ओढत चालणे, हे त्या गोळीचा परिणाम होता जी अब्दुलने चालवली होती. रामू नंतर बेतूलचे वातावरण पूर्णपणे बदलले. लोकांनी संध्याकाळनंतर घराबाहेर पडणे बंद केले. रस्ते सुनसान झाले. सरकारी कार्यालयात काम मंदावले. जंगलाच्या काठावर राहणारे लोक तर दिवसाही बाहेर पडेनासे झाले. प्रत्येक झाडामागे, प्रत्येक झुडपात त्यांना फक्त एकच गोष्ट दिसत होती, मृत्यू. पोलिसांची गस्त सुरू झाली. शस्त्रबंद शिपाई रस्त्यावरून फिरू लागले. काही दिवस गेले. लोकांना वाटले की कदाचित धोका कमी होत आहे. मग एक दिवस दुपारच्या वेळी चकलार गावाजवळ जंगलात एक नाका होता. तिथे त्या नाक्यावर वन विभागाचा एक माणूस लाकडाने भरलेल्या बैलगाड्यांची तपासणी करत होता. दिवसाचा उजेड होता. लोक आजूबाजूला होते. सर्व काही सामान्य वाटत होते. आणि मग झुडपामध्ये हलकी हालचाल झाली. कोणी लक्ष दिलं नाही. पुढच्या क्षणी त्या झुडपातून वाघ थेट बाहेर आला. त्याच्या डोळ्यात ना भीती होती ना संकोच. थेट वन विभागाच्या माणसावर त्याने हल्ला केला. तो बिचारा सावरूही शकला नाही, न पळू शकला, न किंकाळू शकला. वाघाने त्याला तोंडात दाबून सर्वांच्या समोर उडून नेले. लोक जागच्या जागी उभे राहिले. कोणातही हिंमत नव्हती की पुढे जाऊन त्याला थांबवावे. बैल भीतीने पळून गेले. गाडीवाले इकडे तिकडे भटकू लागले आणि नरभक्षकाने आणखीन एक बळी घेतला होता. हे पहिल्यांदाच झाले होते जेव्हा वाघाने दिवसाच्या उजेडात इतक्या लोकांसमोर हल्ला केला होता. आता काही शंकाच उरली नव्हती. हा वाघ नरभक्षक बनला होता. असा राक्षस जो प्राण्यांपेक्षा माणसाची शिकार करू लागला होता. आणि ही सर्वात धोकादायक गोष्ट, त्याला आता माणसापासून भीती वाटत नव्हती. भीतीचा हा सिलसिला इथेच थांबला नाही. आणखी एक दिवस जंगलात लाकूड तोडायला गेलेल्या 2 भावावर ही आपत्ती कोसळली. जेव्हा कुऱ्हाडीचा आवाज जंगलात गुंजत होता, वाघ चोरटेपणाने मागून आला आणि त्याने एका भावावर अचानक हल्ला केला.
दुसऱ्याने धाडस दाखवले, आपली कुऱ्हाड उचलली आणि पूर्ण शक्तीनिशी वाघाच्या डोक्यावर वार केला. पण वाघाने तरीही आपली शिकार सोडली नाही. त्याने त्या माणसाला उचलले आणि तो जंगलात नाहीसा झाला. दुसरा भाऊ किंचाळत राहिला, ओरडत राहिला. अवाढव्य जंगलाच्या शांततेत त्याचा आवाज चिरत गेला आणि लुप्त झाला. आता बेतूलमध्ये जीवन पूर्ण ठप्प झाले. लोकांनी जंगलात जाणे बंद केले. मजूर कामावर येईनासे झाले. रस्ते रिकामे पडले होते. एकामागून एक शिकारी होत होत्या. प्रत्येक हल्ला आधीच्या हल्ल्यापेक्षा भयानक होता आणि प्रत्येक दिवशी जनमानसात भीती वाढत होती. हे सर्व एका गोष्टीकडे निर्देश करत होते की आता हा खेळ सामान्य पद्धतीने संपणार नाही. या राक्षसाला संपवणे भागच होते आणि त्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागेल जे त्याच्या विचारधारेवर मात करेल. सरकारने आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. बक्षिसाची घोषणा तर आधीच झाली होती. दूर दूरून अनुभवी शिकारी बोलवले गेले. प्रत्येकाकडे आपली वेगळी रणनीती होती. आपला वेगळा अनुभव होता. विश्वास होता की ते या राक्षसाचा खात्मा करू शकतील. शिकारी पथके तयार केली गेली. जंगलाच्या वेगवेगळ्या भागात लोक पसरले. कुठे हाकारा करवला गेला, जिथे लोक रांगेत उभे राहून आवाज करत जंगलात पुढे पुढे जातात आणि वाघाला एका दिशेने हुसकून लावतात आणि शिकारासमोर आणतात. पण प्रत्येक वेळी निकाल एकच असायचा, काहीही नाही. न कोणती गुरगुर, न गर्जना, न कोणती हालचाल. जणू त्या वाघाला त्या जंगलाने गिळंकृत केले होते. दिवसभर शिकारी पायी चालत, झुडपात स्वतःला झोकून देत, मातीवर खुणा शोधत आणि रात्री थकून हारून कॅम्पमध्ये परत येत.